नमस्कार. सोशल मीडियावर एका गोष्टीला उधाण आलंय. मन उधाण वाऱ्याचे म्हटल्याप्रमाणे त्या चर्चांचंही उधाण आलंय. उधाण आहे उधनाचं. गुजरात मधल्या सुरत या शहरातील उधना रेल्वे स्थानकावर जो काही गोंधळ झालाय त्याची चर्चा जोरदार सुरू आहे. आता एक तर रेल्वे, दुसरं गुजरात, तिसरं सुरत, चौथं मजुराचं स्थलांतर. मग तर काय, उरोगाम्यांना, पुरोगाम्यांना, लिब्रांडूंना, आल्या गेल्याला, कुण्या मेल्याला, सगळ्याच गावच्या सगळ्याच भूताखेतांना या चर्चेची मग तर काय पर्वणीच आहे. आणि मग ती पर्वणी सुरू झाली. पहिल्यांदा या उधनावर काय कांड झालाय, काय काय घडलंय त्याचे सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडिओ दाखवतो, बघा. बर्बाद ही गया, अब क्या करेंगे इसको लग के। हाँ, 850 रुपया वही 4 बजे से, सुबह 4 बजे से लगे हैं लाइन में। वापस सब रूम पे जाएंगे, क्या करेंगे। पाहिलं, उत्तर भारतातील बिहारमधील कामगार उधना स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर आपल्या गावाकडे जात होता. प्रचंड संख्या वाढली, गोंधळ झाला. काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. गाडीला जागा मिळाली नाही. मग 12 तास स्टेशनमध्ये जायला रांगा लागल्या. 12 तास स्टेशनमध्ये जायला रांगा लागल्या. या सगळ्या कथानकांची सुरुवात झाली. हरकत नाही, हो सकता है, कुछ भी हो सकता है, प्रॉब्लेम कुठेही असू शकतो. सगळ्यात पहिला प्रश्न येतो ते या उधनावरच अशी गर्दी का झाली. तर तुम्हाला काही मी आकडे आधी दाखवतो, मग तुम्हाला हळूहळू या केसचा उलगडा करत जातो. सुरत, नवसारी आणि बारडोली हा जवळचा परिसर. या परिसरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यात काम करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार या भागातून मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग येतो. स्किल, अनस्किल दोन्ही प्रकारचा कामगार वर्ग येतो. आकड्यात सांगायचं झालं तर या सुरत, नवसारी आणि बारडोली या भागामध्ये जवळपास 7 लाखाच्या वर बिहारी कामगार आहेत, तर 10 लाखाच्या वर उत्तर प्रदेशचे कामगार आहेत. एवढंच नाही तर वलसाड, महाराष्ट्राला लागून असलेला भाग, वापी आणि अंकलेश्वर इथले सगळे कामगार उत्तर भारतात जाण्यासाठी सुरतच्या या उधना रेल्वे स्थानकाचा वापर करतात. ही संख्या लाखात आहे, ती संख्या लाखात आहे. 12 लाख इकडचे अजून काही असा विचार केला तर साधारणतः 20 लाखापर्यंतचा वर्ग कामगारांचा उधना या रेल्वेचा प्रवासासाठी वापर करतो. बर, उधनावर जे आज या 2 दिवसात दृश्य दिसलंय ते याआधी कधी दिसत नव्हतं का, तर हो, दिसायचं. एक, आपापल्या गावी जाणारा उत्तर भारतातला कामगार हा दिवाळीच्या वेळी अशीच गर्दी करून जातो. 2, बिहारमध्ये छठ पूजेच्या वेळेला जाताना बिहारी कामगार अशीच गर्दी करून जातो. 3,
होळीच्या वेळी उत्तर भारतात जाणारा कामगार अशीच गर्दी करून जातो. मग होळी, दिवाळी आणि छटपूजा या वेळेला अशीच बॅरिकेटिंग लावून कामगारांना आत सोडलं जातं. असं का होतं? याचं कारण आहे की या दिवशी, या सणाच्या वेळेला विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. बरं, या विशेष रेल्वे गाड्यांना जाणारा हा उत्तर भारतातील कामगार वर्ग जागा आरक्षित करून जात नाही. आरक्षित केली तर काय कळतं? आगाऊ तिकीट काढलं आहे तर आगाऊ आरक्षणामध्ये किती माणसं जाणार आहेत याचा अंदाज असतो. हा सगळा उत्तर भारतात जाणारा वर्ग स्टेशनवर येतो, तिकीट काढतो आणि मग गाडीत बसतो. अनारक्षित डब्यातून तो प्रवास करतो. अनारक्षित डब्यात फार फार तर 100 माणसं बसतील. 2-4 अनरिझर्व बोग्या असतील एखाद्या गाडीला तर 300-400 माणसं बसतील. अशा विशेष गाड्यात 300-400 जणांना बसण्याची जागा जिथे असते तिथे हजारो लोक येतात. बर, जेवढ्या विशेष गाड्या जातात तेवढ्या गच्च भरून जातात. आता तुम्ही म्हणाल, हे ठीक झालं कुलकर्णी, शांतपणा नका शिकू. आत्ता ना होळी आहे, आत्ता ना दिवाळी आहे, आत्ता ना छटपूजा आहे, मग एवढी गर्दी कशी झाली? सांगतो, तेही कारण सांगतो. आपल्याकडे अफवांचे बाजार प्रचंड असतात. प्रचंड अफवांचे बाजार असतात. इराण अमेरिका युद्ध सुरू आहे, त्यामुळं गॅसचा तुटवडा झालेला आहे. आता गॅसचा तुटवडा झालाय असं म्हटल्यावर तिथल्या कामगारांच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या मॅक्झिमम या गॅस टर्बाईन वाल्या आहेत. त्यामुळं गॅसच्या कमतरतेमुळं अनेक कंपन्यांच्या शिफ्ट बंद झाल्या. काही कंपन्यांनी बंद केलं आणि शिफ्ट बंद झाल्यावर या कामगारांना कामावर बोलवण्याची गरज उरत नाही. रोजंदारीवरचे असतील, कंत्राटी असतील तर कामावर बोलवण्याची गरज पडत नाही. यांना कामावर बोलवणं बंद झालं. आता बंद झाल्यावर हे बिनकामाचे बसून राहिले, उत्पन्न बंद झालं. गॅसची टंचाई असल्यामुळं यांना गॅस मिळून स्वयंपाक करणंही महाग झालं. पैसे नसतील तर खायला मिळणं अवघड, शिजवायला गॅस मिळणं तर त्याहून अवघड. बर, या सगळ्या बिहारी लोकांचा पर्यायी प्रकार म्हणजे डिझेलचा स्टोव्ह असतो, रॉकेलचा नाही. हे स्टोव्ह मध्ये डिझेल घालून स्वयंपाक करतात, असा एक पर्याय असतो यांच्याकडे. तर तोही डिझेल मिळणंही जरा अवघडच असतं या काळामध्ये. त्यामुळे त्यांना तेवढा खर्च करून त्या गोष्टी मिळत नव्हत्या, काम नाही. जसे कोरोनाच्या काळात हे परत निघाले होते तसे गॅस टंचाईमुळं, गॅस टर्बाईनच्या टंचाईमुळं काम बंद झाल्यामुळे यांना परत जाण्याची इच्छा झाली की चलो आता पुन्हा जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा परत येऊया. त्यामुळं काही हजाराच्या संख्येत हे प्रवासी उधना स्थानकावरून, रेल्वे स्थानकावरून पुढे निघालेले होते. आता जशा छठ पूजेला, दिवाळीला वेगवेगळ्या गाड्या असतात तशा गाड्या या वेळेला नव्हत्या सोडलेल्या. रेल्वेला कुठं माहिती आहे निघणार आहेत म्हणून. काय ज्या विशेष गाड्या असतील, उन्हाळ्यातल्या विशेष गाड्या असतील, त्या उन्हाळ्यातल्या विशेष गाड्या पकडून हे निघायचं होतं. या दरम्यानच्या काळात कोणीतरी एक अफवा पसरवली कि अब जो गाड़ी जा रही है वही आखरी है, उसके बाद गाडी नहीं है. मग ही गाडी मिळालीच पाहिजे तरच आपण गावाकडे जाऊ शकू, या भावनेतून हजारो लोकांचा लोंढा उधना स्थानकात घुसण्यासाठीचा प्रयत्न करू लागला आणि तिथे गोंधळ उडाला. मग काय सुरू झाल्या अफवा. गॅस टंचाई आहे, मजुरांना गॅस मिळणं अवघड झालंय, त्यामुळं ते गॅसचा खर्च करण्यापेक्षा निघून जायला लागलेत. या सगळ्या बाबीच्या चर्चा सुरू झाल्या आणि मग सापडलंयच तर मोदींना ठोकायला एक अस्त्र सापडलं, म्हणून या सगळ्या चर्चा घडवून आणल्या जाऊ लागल्यात. उधना स्थानकाच्या गर्दीचं वास्तव नीट समजून घेणं आवश्यक आहे, मग त्यावर व्यक्त व्हायला हवं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज